ऐन कोरोनाच्या काळामध्ये पालघरमध्ये काही साधूंची जमावानं हत्या केली होती आणि त्यावेळी भाजपनं अख्खा महाराष्ट्र डोक्यावर घेतला होता. कारण त्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि साधूंची हत्या होतेच कशी असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी यूपीचे जे मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ ते तर असं म्हणाले होते की हा प्रकार जर उत्तर प्रदेशात घडला असता तर आम्ही गुन्हेगारांना आरोपींना उलटं टांगलं असतं. तुम्हाला प्रश्न पडला असेल की देवेंद्र फडणवीस यांनी त्या प्रकरणाबाबत सत्ता आल्यानंतर नेमकं केलंय काय? कारण ते स्वतः गृहमंत्री आहेत. तर त्या आरोपींना तुरुंगात टाकणं दूर, त्यांना उलटं टांगणंही दूर, काशीनाथ चौधरी हा त्यातला जो मुख्य आरोपी आहे, त्याला लाल पायघड्या टाकत भाजपमध्ये प्रवेश देण्यात आलेला आहे. म्हणजे भाजप इतका नीतिभ्रष्ट पक्ष दुसरा कोणताही नाही. सत्ता मिळवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाऊ शकतो.